मोर्शी तालुक्यातील पुनर्वसन मालूर वाघोली येथील नागरिक गेल्या 5 वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलं। मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन विभागामार्फत सुमारे 5 वर्षापूर्वी शासनाच्या पुनर्वसन योजनेतून मोर्शी तालुक्यातील वाघोली इथं मालूर हे गाव पुनर्वसित करण्यात आलं। मात्र आजही या पुनर्वसन गावठाणातील जमिनीचं अकृषक म्हणजे एने झालेलं नाही। त्यामुळे नागरिकांना घरकुल, पाणी पुरवठा, वीज कनेक्शन, शौचालय, अंगणवाडी, शाळा, अंतर्गत रस्ते, नळ तसंच सांडपाण्याच्या नाल्या अशा मूलभूत सुविधा मिळू शकलेल्या नाही। परिणामी विविध शासकीय विकास योजनांचाही लाभ नागरिकांना मिळत नसल्यानं त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे। वन विभागामार्फत गावठाण जमिनीची अकृषक प्रक्रियेची कारवाई पूर्ण करण्यात आली असून पुढील प्रस्ताव उपविभागीय अधिकारी मोर्शी आणि नगर रचना विभाग अमरावती यांच्याकडे प्रलंबित आहे। या प्रलंबनामुळे पुनर्वसन मालूर गावातील विकास कामांना मोठा अडथळा निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मूलभूत सुविधांपासून वंचित न्याय न मिळाल्यास निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा नागरिकांनी दिला आहे।